The Mad Bike. टिंबकटू हे बघ, माझी स्पेशल बाईक. मी हिचं नाव ठेवलंय मॅड बाईक. यात एवढं स्पेशल काय आहे बॉस? वीर जेव्हा या बाईकवर बसेल, मी नाही तुमच्याशी बोलणार. इतक्या वर्षापासून तुमच्यासाठी मी काम करतोय. माझ्यासाठी साधी सायकल पण नाही बनवली आणि त्या वीरला तुम्ही मोटरसायकल बनवून देताय होय. हे काय झालंय तुम्हाला बॉस? He's right, boss. He's right. तुम्हाला काय झालंय बॉस? ही बाईक वीरला फिरवण्यासाठी नाही, त्याला संपवण्यासाठी आहे. तू ही त्याच्या घरासमोर सोडून ये. तो जेव्हा यावर बसेल आणि त्याचे दोन्ही पाय बाईकवर ठेवेल हे असे, तेव्हा त्याचे दोन्ही पाय मजबूत लोखंडी पंजात अडकतील की तो स्वतःला सोडवू शकणार नाही आणि त्याचे शरीर या बाईकच्या सीट मध्ये लावलेल्या चुंबकाला चिकटून जाईल. कळलं तुम्हाला? बॉस बॉस, या रिमोटचा काय उपयोग आहे? तोच रिमोट ऑन करून मी बाईक स्वतः कंट्रोल करेन, जशी व्हिडिओ गेम मध्ये करतात, आणि वीरला एखाद्या खतरनाक ठिकाणी नेऊन संपवून टाकेन. आय एम मॅड 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 मॅड. मला पण व्हिडिओ गेम खेळायला खूप आवडतं. हे काय करतोयस? बंद कर, मी सांगतोय बंद कर. स्टॉप. आई थांबव. बंद कर. अरे मी सांगतोय बंद कर. स्टॉप स्टॉप. थांबव. स्टॉप. वीर चल ना, बाजारातून गाजर घेऊन येऊया. खूप भूक लागली आहे. तुम्ही सगळे जा, माझा येण्याचा मूड नाहीये. अरे हो, मला पण भूक लागलीये. तू जादू विना काहीच नाहीये. जादू नसेल तर तू पण उपाशीच राहशील. असं काही नाही, मी जादू शिवाय पण सगळं काही करू शकतो. हो ना इमली? हो जिंटू, इच्छा असेल तर तू नक्की करू शकशील, पण तुला इच्छाच होत नाही. आत्ताच घे. भूक लागली म्हणून जादूने पाणीपुरी आणलीस. ठीक आहे, बघा आज मी दिवसभर सगळी कामं जादू शिवायच करेन. अरे ही बाईक कोणाची आहे? वाव, खूप मस्त आहे. बसून बघतो. टार्गेट मॅचिंग, टार्गेट मॅचिंग. गेम ऑन वीर. अरे हे काय होतंय? इमली, ही बाईक नाही आहे, एक रोबोट आहे. मी यावर मॅग्नेटने चिकटलो आहे. तुम्ही लोक लांब राहा. चिंटू, वीरला वाचव. ती बाईक रोबोट आहे. ते वीरला पकडून घेऊन गेले आहेत. पटकन जादू कर. मी आज जादू न करताच वीरला वाचवून दाखवीन. आज मी हे सिद्ध करेन की जादू शिवाय पण मी सगळं करू शकतो. आज तर मी वीरला वाचवूनच दाखवेन. मी आजोबांना फोन लावते. रोबो बॉय सूट ऑन. Robo Boy, suit on.
वीर, तुझी कोणतीही लेझर बीम या मॅड बाईकचं काहीच नुकसान करू शकत नाही. ही लेझर प्रूफ आहे. आजोबा, वीर, मला इमलीने फोन करून सगळं सांगितलं आहे. ती बाईक ऑटो कंट्रोल वर आहे किंवा मॅड मॅक्स तिला कंट्रोल करीत आहे. तिला काहीही करून मॅन्युअल कंट्रोल वर आण. ओके आजोबा. हं? ओ नो, त्या मुलांना काहीही करून वाचवावंच लागेल. आता मॅड बाईक मुलांना जाऊन धडकेल. मग ह्यात वीर बदनाम होईल आणि वीर सोबतच रोबो बॉयचं अस्तित्व सुद्धा नष्ट होईल. हं? 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 स्टॉप प्लीज. सॉरी मित्रांनो. जिंटू, जादूचा वापर कर आणि वीरला वाचव. मी सांगितले ना की मी वीरला जादू न करताच वाचवेन. आता लवकर चला. मी जेटपॅडने उडून जातो. कदाचित बाईक पासून सीट वेगळी होईल. आता मजा येईल. आता कसा वाचशील वीर, कसा वाचशील? हे काय, हवेमध्ये बाईक उडत आहे? हे कसं काय शक्य आहे? आजोबा, समोरून विमान येत आहे आणि बाईक माझ्या अजिबात कंट्रोल मध्ये नाहीये. वीर, मी तुझ्या सूट मध्ये पॅराशूट लावलेला आहे. त्याचा वापर कर. थँक यू आजोबा. पॅराशूट ऑन. वाचलो. हॅलो वीर, तू कुठे आहेस? वरती बघ, मी रेल्वे क्रॉसिंग जवळ लँड करणार आहे. या बाईक पासून सुटण्याचा आणखी एक उपाय डोक्यात आला आहे. लवकर जा आणि एक दोरी घेऊन ये इमली. लवकर ये इमली. हो. इमली थांब, मी पण येतोय. इमली मागे बघ, मी मागून येतोय. बाईकचा स्पीड खूप जास्त आहे. तू दोरी रस्त्यावरती ठेव, मी उचलून घेईन पटकन. वीर, तुला नक्की काय करायचं आहे? मी दोरी एका मजबूत जागेवरती अडकवीन. त्याने इतक्या जोरात झटका बसेल ज्याने बाईकची सीट तुटून जाईल आणि मी बाईक पासून वेगळा होईन. समजलं इमली? जिंटू, बाजूला सरक. वीर येतोय. कुठे वीर? हा? या! बाय बाय वीर.
बाईक माझ्या कंट्रोल मध्ये नाही. आता वीर तिला कंट्रोल करू शकतो पण थांबवू शकत नाही. तिचं हँडल कंट्रोल करू शकतो, तिला थांबवू शकत नाही. आजोबा बाईक आता मॅन्युअल कंट्रोल मध्ये आहे. आता मी हिला कंट्रोल करू शकतो. लेझर बीम ने दोरी कापून टाक. बाईक ट्रॅक वरून बाहेर काढ. नाही आजोबा, या ट्रॅक वरतीच बाईकचे तुकडे होत आहेत. वीर तू ठीक आहेस ना? हाय एमली, थँक यू. तू योग्य वेळी दोरी घेऊन आलीस. बघा, मी जादू न करताच वीरला वाचवलं आहे. आता बोला, काय जादू करायची आहे?